इराण युद्ध सुरू होऊन 2 महिने उलटले तरी युद्धाचा अंत दृष्टिक्षेपात नाही। 60 दिवस इराणवर हल्ले करूनही त्यांची भूमिका बदलत नाहीये। मग अमेरिका नेमकी साध्य काय करते? इराण चर्चा करायला तयार आहे हे जगाला दिसतंय, पण अमेरिकाच खोडा घालते असं चित्र आहे। हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद असल्यामुळे जगातील जवळपास 20% तेल वाहतूक विस्कळीत झाली। परिणामी तेलाचे दर 60 दिवसात 57% वाढलेत। केवळ पेट्रोल डिझेल नव्हे तर अन्य पेट्रोलियम पदार्थ सुद्धा महागलेत। त्यामुळे खतं, प्लास्टिक, बांधकाम साहित्य, औषधं, घरगुती वापराच्या अन्य वस्तूंचे दर वधारलेत। त्यामुळेच अनेक देशांमध्ये महागाई वाढली। हॉर्मुझ बंद असल्यानं आखाती देशांना कच्चं तेल निर्यात करता येत नाहीये। त्यामुळे आखाती देशांचा सुद्धा अमेरिकेवर प्रचंड दबाव आहे। मुळात इस्रायलच्या युद्धात अमेरिका उतरली, पण फटका अवघ्या जगाला बसतोय याकडे अमेरिका दुर्लक्ष करू शकत नाही।